गोरक्षकांच्या मोर्चाला परवानगी नसल्याने आंदोलकांना पोलिसांनी केली अटक। अफवा न पसरविण्याचे तसेच शांततेचे पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात आले आहे। नंदुरबार येथील सकल हिंदू समाजातर्फे काढण्यात येणाऱ्या मोर्चाला जिल्हा प्रशासनामार्फत परवानगी नाकारल्यामुळे मोर्चासाठी जमलेल्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। त्यामुळे मोर्चा निघू शकला नाही। 4 जुलै रोजी गोरक्षकावर प्राणघातक हल्ला झाल्याप्रकरणी सकल हिंदू समाजातर्फे मोर्चा काढण्याचे आवाहन करण्यात आले होते। त्यामुळे आज सकाळी 9 वाजेपासून मोर्चासाठी रिमझिम पावसात नागरिक मोठ्या मारुती मंदिर परिसरात जमत होते। मात्र मोर्चाला प्रशासनाने परवानगी नाकारल्यामुळे पोलिसांनी मोर्चा काढता येणार नाही असे आंदोलकांना सांगितले। त्यावर आंदोलन व पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाले। मोर्चाला परवानगी नसल्याने 10 ते 15 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले। त्यांना पोलीस गाडीत अटक करून नेण्यात आले। यावेळी मोर्चेकरांनी घोषणा दिल्या। यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता। यात 165 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता। या प्रसंगी पोलीस अधीक्षक अश्विनी सानप व अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक गुलाबराव पाटील, LCBचे निरीक्षक हेमंत पाटील, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह अधिकारी कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला। या मोर्चाला जिल्हा पोलीस प्रशासनानं आम्ही परमिशन नाकारली होती, तरी देखील काही आंदोलनकर्ते मोर्चेकरी जमा झाले होते। त्यांना आम्ही 10 ते 15 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे। जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने सगळ्यांना आवाहन करण्यात येते, कोणीही कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये। सध्या जे विना परवाना मोर्चासाठी जमले होते त्यांना आम्ही ताब्यात घेतलंय। सगळी शांतता आहे, कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आम्ही नंदुरबार पोलीस प्रशासनाच्या वतीने सगळ्यांना विनंती करतो।